पुण्यातल्या सहकार नगरमधल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला दालनात एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन होतं भारतीय ध्वज एक प्रवास. भारतीय ध्वजांचा अनोखा प्रवास या प्रदर्शनातून उलगडला. यामध्ये राणा प्रताप, शिवाजी महाराज, मादाम कामा यांनी निर्मिलेल्या ध्वजांचा समावेश वेगवेगळ्या काळातील ध्वजांच्या इतिहासात घेऊन गेला. भारतातील या विविध ध्वजांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाणारे युनोचा ध्वज, ऑलिम्पिक ध्वज, रेड क्रॉस ध्वज अशा ध्वजांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता. आपण आज जो आपला राष्ट्रध्वज बघतो त्याचे आधीचे स्वरूप कसे होते, त्यात कोणते बदल झाले, त्यातील रंग आणि त्यांचे अर्थ ही सर्व माहिती या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. आपल्या देशाचा मान अभिमान म्हणून राष्ट्रध्वज आपल्याला माहीत असतोच, पण त्याखेरीज पोलीस दलाचे, लष्कर, वायुसेना, नौदल यांचे तसेच त्यातील पदाधिकाऱ्यांचेही ध्वज आणि ध्वजचिन्हे असतात. राष्ट्रपतींचेही विशिष्ट ध्वजचिन्ह असते. या सर्व ध्वजांचा समावेश माहितीसह या प्रदर्शनात करण्यात आला होता. पुण्यातल्या एज्युनिड्स या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ध्वज स्पर्धेतील निवडक 1000 ध्वजही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधल्या सृजनशीलतेला, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे 30,000 पेक्षाही जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांच्या कल्पनेतला ध्वज साकारण्यासाठी 30 वेगवेगळे विषय यावेळी देण्यात आले होते. पण मुलांनी आपल्या कल्पनेतून सुमारे 110 विषयांवर हे ध्वज तयार केले. त्यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या पाणी वाचवा, वन्यजीव वाचवा यासारख्या विषयांचा समावेश होता. याशिवाय आद्य ध्वज गुढी, भगवान विष्णू यांचा गरुड ध्वज, श्रीरामाचा सूर्याचं चिन्ह असलेला ध्वज, देवादिकांचे ध्वज असे पुराण काळात अस्तित्वात असणारे ध्वजही इथे प्रदर्शित करण्यात आले होते. या स्पर्धेबद्दल सांगताना स्पर्धा संयोजक विक्रम गांजवे म्हणाले, आपल्या भारताच्या झेंड्यासाठी लाखो लोक बळी गेले, तर आज आम्ही मुलांना सांगितले की तुम्ही तुमचा स्वतःचा झेंडा बनवा, तुमच्या कल्पनेतील ध्वज. त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय वाटतंय, त्याबद्दल तुम्ही कन्सेप्ट्स त्याच्यामध्ये द्या. याच्यामध्ये मुलांना आम्ही 30 वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स दिले होते, पण प्रत्यक्षात येताना 30 पेक्षा जास्त संख्या वाढत जवळजवळ 110 टॉपिक्स आमच्या समोर मुलांनी मांडले. वेगवेगळे टॉपिक जसे ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्या, सेव्ह इलेक्ट्रिसिटी, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती मुलांनी खूप छान पद्धतीने त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवली आणि एक सामाजिक संदेश दिला. क्रिएटिव्ह फ्लॅग रवींद्र नाईक यांनी याविषयी सांगितलं, अशी आहे की याच्यामध्ये मुलांच्या क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, त्याच्यानंतर कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन
आणि तिसरं त्यांना स्वतंत्रता मिळाली पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, फ्रीडम मिळालं पाहिजे की त्यांनी स्वतःच्या मनाने काहीतरी गोष्टी करायच्या आहेत. आणि याचा खूप मोठ्या प्रमाणात मुलांना वाव मिळाला आहे, याची संधी मिळाली मोठ्या प्रमाणात. आणि मुलांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते काय करू शकतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय आम्हाला या सगळ्या 31,000 झेंड्यांमधून आला.